दिल्ली में कोई यहाँ अपोजिशन नहीं है क्या? क्या किसानों के दर पे आके आपको राजनीति नहीं करने की क्या? ये राजनीति चल रही है देश में। क्या दिल्ली में दाम बढ़े ना इसलिए आप दिल्ली वालों सड़ा हुआ प्याज खाओगे क्या? अरे कैसा देश है ये? यहाँ मिट्टी में किसान अपना यहाँ पर अनाज बोता है और आप लोग सड़े हुए खाओगे क्या? ये पूरी की पूरी जो ट्रेन है 1 mm से लेकर 10 mm तक का प्याज है इसमें, और इस 10 mm के लिए यहाँ पर बैग दिखाया जा रहा है और किसानों के लिए कुछ नहीं है। किसानों का प्याज वैसे के वैसा है। ये सड़ा हुआ प्याज जो एमपी के किसानों का यहाँ पर निगलेक्ट किया हुआ प्याज है, रॉ प्याज है, उसके लिए ट्रेन है। ये महाराष्ट्र का प्याज नहीं है और ये नासिक का तो नहीं है। नासिक का प्याज 8-8 महीने सड़ता नहीं है, उसकी क्वालिटी अच्छी होती है। और ये सीडब्ल्यूसी वाले क्या बोलते हैं, हमारे पास में आते हैं क्या? अरे 10 दिन चला ना टीवी और चॅनलों पे कि प्याज सड़ा हुआ। अहो बातमी मेन घ्या. लासलगावहून दिल्लीला निघालेला कांदा घेऊन निघालेली ही ट्रेन अडवण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांनी ही ट्रेन अडवलेली आहे। लासलगावहून 840 टन कांदा दिल्लीला रवाना झालाय। दिल्लीत कांद्याचा दर सध्या 60 ते 70 रुपये। ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने हा बफर स्टॉक दिल्लीला रवाना केलाय। शेतकऱ्यांनी ही ट्रेन अडवलेली आहे। हा कांदा शेतकऱ्याचा नाहीये, त्याच्यामध्ये सडका कांदा आहे आणि हा सडका कांदा दिल्लीला पोहोचल्यावर आमच्या घरच्या कांद्याचा रेट 2 रुपये सुद्धा नाही राहणार, कारण हा कांदा मार्केटमध्ये 30 रुपयाने विकणार हे लोक। आणि दर 5 वर्षापासून हे चाललेले 5 वर्षापासून मी ओरडून शेतकऱ्यांना सांगतोय, अरे तुमच्या अकाउंट नका देऊ या हरामखोर दलालांसाठी आपल्या लाल कांद्याचं हे भविष्य धोक्यात घालतील रे। पण ओरडून सांगून कोणी ऐकत नाही। हा कांदा दिल्लीला गेला नाही पाहिजे, आमची मागणी ही आहे। हा कांदा इथंच काय आहे एक्सपोज झाला पाहिजे। नाही आयोग कलेक्टर साहेब, एक मिनिट, कलेक्टर साहेबांपेक्षा मोठा कोणी आहे का? त्यांच्याकडे मागणी मागितली, सीडब्ल्यूसीला मेल केलेले आहेत, नाफेडच्या ऑफिसमध्ये जाऊन आमचे पाय शिजलेले आहेत। 5 वर्ष करतोय ही ट्रेन तिकडे गेली का आमचे कांद्याचे बाजारभाव पडणार? ही काळ्या दगडावरची रेग आहे। आणि मग त्या कांद्याचे बाजारभाव पाडण्यासाठी ही ट्रेन आहे का? परत ट्रेन मध्ये कांदा असतात गोष्ट वेगळी, सडलेला कांदा आहे हा, एवढा कांदा आहे। काय चाललंय हे सगळं? मुलासाठी झालं नाही। ही ट्रेन नाही जायची, ही ट्रेन नाही जाणार। ही जाईल तर माझ्या शरीरावरून जाईल, माझ्या शरीरावरून नाही जाणार। ही ट्रेन जाणार नाही, ही ट्रेन नाही जाणार। ही ट्रेन गेल्यावर आमच्या कांद्याचे रेट पडणार नाही बोलणार नाही का? ट्रेनच्या पुढे झोपणार मी। हे बघा मी नाही जाणार आहे, तिला फ्लॅट दाखवायला अधिकारी आले नाही। ही ट्रेन जाणार नाही। आणि नसेल तर एक बोगीतली एक कोणी दाखवा आम्हाला, काय आहे तिच्यात, काय आहे दाखवा आम्हाला तिच्यात। होऊन जाऊ द्या, जर मी चुकत असेल मला फाशीवर द्या, तिच्यात काय आहे दाखवा आम्हाला। काय खेळ लावला आमच्या सोबत? ही ट्रेन दिल्लीला पोहोचली का आमचे कांद्याचे बाजार पडणार आणि ह्या सडक्या कांद्यासाठी बाजार पाडायचे। आणि दिल्लीचे असे कोणते नागरिक आहे? तुकाराम मुंडे साहेबाला म्हणा इकडे येऊन बघा, आळ्या पडलेले कांदे नागरिकांसाठी चाललेले। आणि नाशिकचा कांदा असा नाहीये, 8 महिने सडत नाही नाशिकचा कांदा। हा कांदा नाशिकचा नाहीये, हा हरामखोर दलालांनी एवढा कांदा एमपीतून आणला, जो रॉ कांदा आहे, जो फेकून दिलेला कांदा आहे, तो कांदा साठवून इकडे चाललाय। किती अर्ज करायचे, कुणाकडे करायचे? प्रल्हाद जोशी मीटिंग मध्ये, पियुष गोयल मीटिंग मध्ये, मग आमच्या संदर्भात मीटिंग घ्यायला कोणीच नाहीये का? अरे कंझ्युमर अफेअर्स वाले बोलतात। पुढारी न्यूजने आम्ही बातमी केली, त्या बातमीमध्ये सुद्धा अगदी छोटेसे कांदे आहेत. तुम्ही जो मुद्दा मांडताय आता, तो मुद्दा पाहता हे किती गंभीर आहे? अहो अतिशय गंभीर आहे। हा कांदा दिल्लीला पोहोचला की लगेचच कांद्याचं मार्केट ढासळलं। गेली 5 वर्ष होत आहे, मी ओरडून सांगतोय। जिल्हाधिकारी साहेब म्हणतात की तुम्ही वरच्या ऑफिसरला कळवा, व्हिजिलन्स ऑफिसरला कळवा। जायचं कोणाकडे? आम्ही नाशिकाच्या पुढे जाऊ शकत नाही। त्याचा किती गैरफायदा घ्यायचा यांनी? या ट्रेनमध्ये सडलेले कांदे आहेत, छोटेसे कांदे आहेत। अहो नाशिकचा कांदा फेब्रुवारीमध्ये स्टॉक केलेला कांदा, लाल भडक कांदा आहे अजून, इतका उत्कृष्ट कांदा, त्याला मार्केट मिळायला लागलं आणि तुम्ही असे गेम खेळायला लागले। मी गेली 5 वर्ष या केंद्र सरकारच्या विरोधात आम्ही सांगतोय, केंद्र सरकारची ही साठेबाजी फक्त आणि फक्त ऑगस्ट आणि या डिसेंबर पर्यंत जी कांद्याची तूट तयार होते, त्यात बाजार वाढतात ना, त्यावेळेस यांनी मार्केटमध्ये कांदा आणून रेट पाडायचे। याच्यासाठी ही ट्रेन आहे,
या ट्रेनमध्ये 10,000 कोटी खर्च झाले, काही हरकत नाही, पण सरकार टिकतंय ना. अरे सरकार टिकावे म्हणून या असे खेळ खेळायचे, हे गाण्याने खेळ खेळायचे. आम्ही तिथं जीवानीशी जायचं हे चालणार नाही. कशा स्वरूपाचा कांदा आहे तुम्हाला काय माहिती? अंदाज नाहीये. नाशिकचा कांदा हा कमीत कमी, एक मिनिट आरपीएफ साहेब, आमचं ही ट्रेन जर गेली तर आमचं मरण आहे. मग मरू दे ना ट्रेन खाली. एक लक्षात घ्या, ऐका, ही ट्रेन जर गेली, ही ट्रेन गेली तर आमचं मरण आहे. नहीं नहीं नहीं, वो देखिए साइड में गए तो हम साइड में हो जाएंगे साहब. एक मिनट, नहीं नहीं नहीं, आप फांसी पे लटका दीजिए, लेकिन गोली मार दीजिए, लेकिन ये ट्रेन नहीं जानेगी, ये ट्रेन नहीं जाएगी, ये ट्रेन नहीं जाएगी, क्योंकि सड़ा हुआ प्याज लेके ट्रेन जा रही है. अच्छा प्याज कौन लेके जाएगा? कौन लेके जाएगा? सड़ा हुआ प्याज अगर ये ट्रेन लेके जाएगी, हमारा अच्छा प्याज कौन लेके जाएगा? क्या 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 करने का कर लो साहब, आपको क्या करने का कर लो. गणेश काय लिगल राहिली, एक मिनिट फक्त मला एक गोळी खोलून दाखवा साहेब. हे देखिए, एक मिनट, नहीं नहीं, मैं यहाँ से नहीं रुकूंगा, मैं ट्रेन के नीचे जा रहा हूँ, मुझे निकालने का नहीं निकालने का, मुझे नहीं निकालने का. मार दीजिए मुझे, मार दीजिए. हमारा अगर इसमें मरण निकल रहा है, नहीं जाएंगे, मैं यही कहूँ, नहीं जाऊंगा. निंबाळकर साहेब या इकडे नहीं इतना बसना नहीं जाएगी, ये ट्रेन नहीं जाएगी. इसमें सड़ा हुआ प्याज है, और ये सड़ा हुआ प्याज दिल्ली के नागरिकों को चलता है क्या? नहीं है तो ये प्याज है कि खोल के दिखाओ. इस ट्रेन में प्याज है क्या? खोल के दिखाओ. इतना इस ट्रेन में प्याज नहीं है, इसमें खाली सड़ा हुआ प्याज है, और वो प्याज हमारे प्याजों के दाम गिराने के लिए दिल्ली जा रहा है. ये कौन सी दिल्ली है? हमारा प्याज का रेट थोड़ा सा बढ़ा तो आप लोगों ने इसमें सड़ा हुआ प्याज भर के दिल्ली के लिए लेके जा रहे हैं. 30 रुपए का प्याज आप वहां पर बेचोगे, और हमने क्या करने के यहाँ पर सड़ा हुआ प्याज लोगे क्या? दिल्ली वालों, ये सड़ा हुआ प्याज आप लेके क्या करोगे? हम अच्छा प्याज देते हैं, मैं प्याज का किसान हूँ, ऐसा नहीं चलेगा यहाँ पर. साहेब अरे रिटर्न घेता येते, रिटर्न घ्या. ही गाडी गेली तर आमचा जीव जाईल, ही गाडी गेली तर आमचा जीव जाईल. झालं बंद झालं यावर. पण ही गाडी गेली नाही पाहिजे साहेब, एवढं करा साहेब. ही गाडी गेली तर मी चालत्या गाडी खाली जीव देईल. नाही अरे मुझे चला, मैं यही कहूँ. एक मिनिट, ही ट्रेन जर झाली, ऐका, ही ट्रेन जर गेली तर मी चालत्या ट्रेन मध्ये ह्या ट्रेन खाली जीव देईन, सांगून देतो. या ट्रेन मध्ये आमच्या शेतकऱ्यांचा आत्मा आहे. ही ट्रेन अशा पद्धतीनं सडलेल्या कांद्यांसोबत जर गेली तर मी या चालू ट्रेन खाली जीव देईल, कुठल्याही ट्रेन खाली देईल. कारण या ट्रेन मध्ये सडलेला कांदा आहे. जर हा कांदा सडलेला नाहीये तर यांनी खोलून दाखवावा की हा या कांद्याची साईज काय आहे. हा कांदा त्यांनी दिलेल्या सगळ्या मॅनर्सला त्या ठिकाणी पूर्ण करतो का? ते सगळे शिष्टाचाराने पाळलेले आहेत का? हे जर खरं असेल तर आम्ही ट्रेन जाऊ देतो. सडका कांदा दिल्लीला चालतो का? हाच माझा प्रश्न आहे. सडक्या कांद्याला जर सरकार ट्रेन देत असेल तर आमच्या चांगल्या कांद्याचं काय करायचं? मग आम्ही त्या चांगल्या कांद्याला मार्केट ठेवणार नाही तुम्ही, मग त्याच्यासाठी आम्ही गप्प बसायचं, तिथेही मरायचं. मग त्यापेक्षा इथं मेलेलं काय चुकलं? आमचं काही चुकलं असेल तर सांगा, फासावर द्या, गोळ्या घाला, काय करायचं करा. परंतु या ट्रेन मध्ये सडके कांदे आहेत, साईज नसलेले कांदे, निकृष्ट आहेत, ज्याला आपण कांदा म्हणू शकत नाही. हेच आमचं म्हणणं आहे. यांनी खोलून दाखवायला काय होतं? आणि खूप अधिकारी काय म्हणताय तुम्हाला? हे मला फक्त म्हणताय तुम्ही बाजूला. याच्यात काय अर्थ आहे? जर कांदा आमच्या प्रदेशातून चाललेला आहे, इथनं माझं घर 8 किलोमीटरवरती आहे, इथनं आमच्या प्रदेशातला कांदा आहेत म्हणता, कोण्या शेतकऱ्याच्या नावावर कांदा घेतला त्याची माहिती देत नाही, कोण्या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी कागदपत्र दिलं त्याची माहिती देत नाही. आरटीआय करा म्हणता, आरटीआयचं दुसरा अपील अधिकारी दिल्लीला आहे, आम्ही काय करायचं? कुणाकडे तोंड मागायचं? जिल्हाधिकारी सारखा मोठा माणूस आमच्यासाठी तो हतबल आहे या व्यवस्थेसमोर. गेली 5 वर्ष बघतोय मी, दलालांनी त्या ठिकाणी घरं भरायची, शेतकऱ्यांचं घर नाही भरायचं. आणि आता कुठेतरी नैसर्गिक साधन संपत्तीच्या आधारे त्या ठिकाणी कांद्याचे बाजार वाढणार आहे. ती एक असलेली नैसर्गिक तूट भरून काढण्यासाठी शेतकऱ्याचा कांदा त्या ठिकाणी बंगाल कोणी केलं असं आपलं? हे सगळं नाफेड, एनसीसीएफ आणि सीडब्ल्यूसी याच्यात सगळ्यात मोठा कांदा घाणेरडा प्रकार केला असेल तर सीडब्ल्यूसी ने केलाय. त्यांनी कांदा असा स्टॉक का करून घेतला? हा आमचा साधा प्रश्न आहे. या गाडीमध्ये शेतकऱ्यांचा कांद्याचे बाजार पाडण्यासाठी सडका कांदा लोड केलाय. कांदा चांगला आहे की त्या सगळ्या असलेल्या त्यांनी दिलेल्या सगळ्या प्रोव्हिजन्स त्या ठिकाणी पाळले आहेत का हे बघायचं आहे. हे बघून आम्हाला जायचं आहे. हे देत नाहीये.
यांना अशा पद्धतीने जर कांद्याचे रेट पाडण्यासाठी षडयंत्र असेल, आम्ही थांबवलं नाही पाहिजे का? बस आमची भूमिका एवढी आहे, सडका कांदा चांगल्या कांद्याचे बाजार पाडणार नाही. या ट्रेनमध्ये सडका कांदा आहे तो दिल्लीला गेला नाही पाहिजे, एवढीच आमची भूमिका आहे. दिल्लीला हा सडका कांदा गेला नाही पाहिजे. सडक्या कांद्यानं चांगल्या कांद्याचे बाजार पाडणार वारे सरकार. आम्ही काय या ठिकाणी मेलो आहोत काय? मेले आईचे दूध पिलो आहोत काय आम्ही? या सडक्या कांद्यामुळं आमच्या घरादाराचं नुकसान होऊ देणार नाही. यात सडका कांदा आहे, छोटा कांदा आहे, जो आमच्या राज्यातला नाही. नाशिकच्या कांद्याची क्षमता 8 महिने. तुम्ही जा अजूनही कसमादेपर्यंत, तिथं माझ्याकडे व्हिडिओज टाकले शेतकऱ्यांनी. आम्ही फेब्रुवारीमध्ये कांदा स्टॉक केलाय, आम्ही मार्चमध्ये कांदा स्टॉक केलाय. आमचे कांदे बघा कसे, असं म्हणतात ते 80 90 ट्रॅक्टर्स त्यांनी साठवलेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचं? त्या शेतकऱ्यांसाठी तुमच्याकडे कांद्याला रेल्वे नाही आहेत का? ह्या अशा रेल्वे भरून कोणाचं त्या ठिकाणी तुम्ही भलं करताय? हे साहेब मला म्हणताय तुम्ही बाजूला व्हा. या साहेबाच्या घरी हा सडका कांदा जाणार आहे. हा साहेब इथला नाहीये. हा साहेब मला म्हणतो बाजूला व्हा, पण यांच्या घरी जाणार आहे तो. आपके घर पे सड़ा हुआ प्याज जा रहा है, हमारे यहाँ. अरे दिखाओ ना फिर, हर एक बोगी के एक बोरी खोल के दिखाओ, एक बोरी खोल के दिखाओ. हमारी यही मांग है कि यह सड़ा हुआ प्याज है, ये सड़ा हुआ प्याज लेके क्या करोगे आप लोग? आपके बीवी बच्चे है क्या प्याज खाएंगे क्या? हमारे यहाँ अच्छा प्याज है, वो लेके जाओ ना आप लोग. हमारी यही मांग है, ये जो ट्रेन है इसमें जो प्याज है ये प्याज गलत प्याज है. जो आपने सेंट्रल गवर्नमेंट ने इनको जो एसओपी दी थी उसके तहत ये प्याज के कोई भी मैनर्स इसने पूरे नहीं किए. ये प्याज खराब है, ये सड़ी हुई है. हमने इसको 3-4 जगह एक्सपोज भी किया. पूरे जगह एक्सपोज करने के लिए मैं कोई सिस्टम नहीं हूं, लेकिन उसके बावजूद ये लोग बोलते हैं कि आप दफ्तरों में जाके शिकायत कीजिए. इसकी शिकायत मैंने जिलाधिकारी साहब के पास की, इसकी शिकायत मैंने नाफेड के अधिकारियों के पास की, इसकी शिकायत मैंने एनसीसीएफ के अधिकारियों के पास में की. उसके बावजूद वो सड़ी हुई प्याज की ट्रेन यहाँ लोड हो रही है. मतलब क्या है इसका मतलब क्या है? क्या कौन से गोडाउन से प्याज आई है, किस तरफ से किसानों ने इसे प्याज दी है, इसका यहाँ पर सुलझाव नहीं होना चाहिए? हमने इनको कितनी बार दफ्तर में जाके मांग की कि किन किन किसानों ने यहाँ पर आपके लिए दस्तावेज दिए, उस दस्तावेज के हमें यहाँ पर जानकारी दो. तो बोलते आपको दिल्ली जाना पड़ेगा, आपको यहाँ पर आरटीआई में लिखना पड़ेगा. ये कैसा हुआ? हमारा प्याज, हमारा प्रदेश, और यहाँ पर कोई तो आके बोलता है. एक जगह तो सड़ी हुई प्याज स्टॉक की जा रही थी और तमिल का बच्चा था, वो सीडब्ल्यूसी का क्वालिटी ऑफिसर था. मैंने उससे पूछा ये कौन सी प्याज है, तो उसने सरासर बता दिया.